हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग. तर चला मित्रांनो, आज खूप दिवसातून संध्याकाळचा व्हिडिओ येणार आहे, कारण की आज आम्ही लवकर आलो आहे, कारण की पालखी होती आणि त्या पालखीमुळे आज लवकर आलो आहे. आणि आज खूप भारी वाटते. रोज आम्हाला 10-10:30 वाजतात घरी या, त्याच्यामुळे आमचा व्हिडिओ येत नाही. पण आज लवकर आलो आहे. आता बघू कुणाचं काय चाललं आहे, म्हणजे एक छानसा सुंदरसा असा व्हिडिओ काढावं मस्तपैकी छान असा. आणि आणखी एकदा तुम्हा सगळ्यांना शुभ संध्याकाळ, गुड नाईट. चला शुभ संध्याकाळ. आणि छान असं वातावरण झालंय. आपली गाडी मस्तपैकी छान अशी झाडं फुलल्यात आणि चला वातावरण एकदम छान झाले, सुंदर झाले. चला कोणाचं काय चाललंय असं संध्याकाळ नका. आम्ही काय केलंय, पाऊस चालू झाला की कपड्याला वलन केली घरामध्ये, मॅच दिले बांधून. काय होतं, आम्ही दिवसभर कामावर जातो आणि कामावर गेल्यानंतर काय होतं, सगळे कपडे हे वाऱ्याने इकडं तिकडं. आणि वॉशिंग मशीन आणली आहे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला धावतो सगळं धावणार आहे. बघू चिवू माही विषय काय झाला, आपली इकडं वॉशिंग मशीन आणली लाईटर. इकडं वॉशिंग मशीन आणली ना, ह्या वॉशिंग मशीनमध्ये लय चकाचक कपडे धुवून निघतात आपल्या, एकदम छान असे सुंदर असे असे ॲटोमॅटिक खाल्ले जाते. हां, आणि दुसरी सरप्राईज आहे तुम्हाला. आम्ही गिझर पण आणला छान असा सुंदर असा गरम पाण्याचा, कारण की सकाळनं उठलं की गरम पाणी लागतं ना. गिझर आणला, वॉशिंग मशीन आणली, सगळी फिटिंग झाली. मशनीविषयी स्पेशल व्हिडिओ येईन. आणि बरं तू चल, तू चल व्हिडिओ दे. बरेच जण विचारतात मशीन कितीची. मला त्यावेळेस पण म्हणजे मी ह्याला इंस्टाला व्हिडिओ टाकलेला, हां त्यावेळेस मला कमेंट आलत्या. हां तर ही एलजीची नाही कुठली, हा एलजीचीच आहे. हां एल जीचं. तर ही मशीन मित्रांनो एल जीची आहे, 5 स्टार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मशीन 10 लिटरची या, ह्याच्या 10 किलोची या. तर ह्या मशीनमध्ये आपण मोठे कपडे पण धुवू शकतो, रगा ब्लँकेट वगैरे. आणि महत्त्वाचं म्हणजे आतमधलं काय होतं, डबल फिरतं, ही पण फिरतं, ही इकडं फिरलं तर खालचं ह्या साईडला फिरतं, घासून काढते कपडे. ह्या डरमाला कपडे घासतात असं दोन्ही साईडला फिरतं. आणि खूप स्पीड पण आहे. त्याच्यानंतर ह्याला ऑप्शन पण खूप आहेत, नॉर्मल, क्विक वॉश, हार्ड वॉश, स्लो, नॉर्मल, टप क्लीन आहे, AI आहे, जनरल आहे, ड्यूट आहे, स्पिन आहे, ओनली डाउनलोड आहे. आणि हे तर ऑप्शन सगळ्यालाच असतात. असं एकदम छान मशीन चालती आणि एकदम सुपरफास्ट. आणि कपडे आताच बघू आणि धुल्यात एकदम वाळून गेलेत. चला आता तिचं किचनमध्ये काय चालू आहे, चल दाव. मशीनची प्राइस आणि मशीनची प्राईस आम्ही 32,000ला घेतली. आणि किती वर्षाचा इन्शुरन्स, 3 वर्षाचा. आणखी 3 वर्षाचा, म्हणजे मग ह्याचा 2 वर्षाचा होता. आणि आणखी 2,000 रुपये भरून 5 वर्षाचा इन्शुरन्स घेतला. 34,000मध्ये 5 वर्ष इन्शुरन्स. म्हणजे मशीनला काही झालं तरी रिप्लेस मिळणार, एखादा पार्ट गेला काय झालं तरी तो बदलून मिळणार. हां 5 वर्ष असू दे. फ्रीजचं कसं केलं आपण तसंच. हां छान आहे. आणि आपण आधीच पॉईंट काढलेला, कोकचा पॉईंट काढलेला माझी इन, आणि इथं आऊचा पण पॉईंट काढलेला. कसं काय डोकं नवऱ्याचं तुझ्या, हां लाईटीचा पण पॉईंट काढलेला. असं नाही का इथं पाठीमागं सुरक्षित लाईटीचा प्रॉब्लेम. म्हणजे मला माहिती होतं वॉशिंग मशीन आयुष्यात मी घेणार, आणि घेतल्यानंतर त्याला जागा हितच ठरलेली गोष्टी होती आणि त्या गोष्टी झाल्या. चला असे बघू. आणि कपडे लगेच वाळतात, सुकतात. माझी जीन्सची पॅन्ट आहे पण सुकली. चला असं छान असं लाईटिंग लावली बघू. आणि आपली वरची लाईट पण खूप छान आहे बरं का. हा हो अशी दिसते छानपैकी. चालू केली आहे. ह्या लाईटीचा आनंदच घेता येईल आम्हाला, लय दिवस झालं. तो आला होता पुन्हा. ही एक लाईट कुठं गेली, ही एक लाईट मोर आणलेला म्या, ह्या मोरची एक लाईट छान दिसते. लाईट एकदम सुंदर असं दिसायला. आणि चला मस्तपैकी आवरून घेतले अनुष्काने, चिवून दिदीने, यांनी. घरात काय राडा होत नाही, कारण की जास्त करून आम्ही बारामतीला असतो. आणि इकडं आपली 2 पिल्लं इकडं आपली चिव दिदी आणि इकडं आनंद दिदी. काय करता पिल्लांनो, मोबाईल. अनुष्का आली देवाचं दर्शन घेऊन. आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे ना. चिव दिदी काय म्हणते, हो आवाजच बसलाय चिव दिदी. असू दे, मोबाईल बघायला त्यांना दिली परमिशन. आणि छान असं ह्या पण घरात छान असं वाटतं. तर असं इकडे बघू. आणि स्वयंपाक केलाय मग, डाळ भात केलाय, हां पापड तळणार आहे. बर चला बघू. आणि पापड बघू. आणि काय केले, मिरची टाकून मस्तपैकी डाळ केली आहे. इकडं काय केले, इकडं भात केला आहे, डाळ भात.
आणि हे उडीद पापड छान असं सुंदर असं होय ना. हँडमेड केलेलं. तेच. चला चला ह्या गोष्टीवर आपल्या इकडं फ्रीज पण आहे. फ्रीजमध्ये काय आहे बघू आपण. वरच्या ह्याच्यात काय नसतं कारण ते फ्रीज आहे. आणि खालच्या ह्याच्यात काय काय आहे हे काय पण ठेवतं आहे. असू दे भाजी मंडई असते सगळं असतं. खाली भाजी मंडई वगैरे आहे. आणि असू दे बघूचं किचन एक छोटंसं छान असं सुंदर असं छोटंसंच किचन आहे आमचं. असू द्या परपंचातला अशा गोष्टी असतात चालतात. आणि छान असं बाहेर वातावरण झालं आहे एकदम सुंदर असं मस्त किलबिल आवाज तसला चिंग आवाज येतो. आणि रानातली वस्ती असल्यामुळे एकदम भारी वाटतं. तिकडं अर्धा चंद्र या तुम्हाला झूम करून जातो. हे अर्धा चंद्र छान असा दिसतो का तुम्हाला चंद्र. झूम केलं असं जवळ जातो एवढं. हां चला. आणि आपली मैना गाडी कधी लागते काय नको चांगली गाडी एक मोठी एक घ्यायचं स्वप्न आहे आमचं. पण घेऊ आम्ही एक ना एक दिवस येईल गाडी. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने घ्यायची आपल्याला एक मोठी गाडी घ्यायची फॅमिलीसाठी. घेऊ कंपनीचं काम होतं आहे आपलं चालू. इथं आल्यात कच पण आणली परवा दिवशी. आता शिमीच्या पिशव्या आणायच्या गौंडी मामा आणून कंपनीचं पण काम पूर्ण करायचं. आणि झालं मग कंपनीचं काम पूर्ण करायचं. आणि झालं की झालं मग निवांत चाललं आहे तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या. आम्हाला कसं निवांत सगळं काम बघत बघत घरचं बघत हाय. माझं पण रुटीन बसलं आहे. फार्म हाऊसची कामं घेतो आहे आता. थोडं मसवडला चाललं आहे, जेजुरीला चाललं आहे, एक मोरगावला ठरवून आलो आहे. छान असं काम चाललं आहे. कामं बघायची चाललं आहे. इकडं तिकडं कामं घ्यायची चाललं आहे. आणि छान असा सगळ्यांचा रिस्पॉन्स आहे ना. आणि काढत नाही व्हिडिओ थोडे दिवस आणखी काढायचं नाही तर असं काय नियम आहे का? नाही म्हणजे माझा चॅनल आहे पण येणार नाही तो व्हिडिओ. थोडं दिवस थांबा आणखी माझं वेळ नाही मिळत आहे. काय होतं सकाळचं पटपट आवरायचं जायचं. विषय काय होतोय जवळ काम असलं की मी सकाळी पहाटेच उठून कामावर जातो. लवकर जातो. मग लवकर गेल्यानंतर मला यायला वाजतात 9:30 10 वाजता यायचं. तोवर अश्विनीचं उरकलेलं असतं तिला घ्यायचं. पुन्हा बारामतीला जायचं. अश्विनीला दुकानावर सोडायचं. अश्विनीला दुकानावर सोडल्यानंतर पुन्हा कामावर जायचं. पुन्हा संध्याकाळी अश्विनीपाशी 7-8 वाजता जायचं. पुन्हा अश्विनीला घ्यायचं. 10 वाजतात. अश्विनीचं 10 वाजता दुकान बंद करायचं. सकाळी 10 ते संध्याकाळी 10 आपला दुकानाचा टायमिंग आहे. मग काय होतं अश्विनीचं रातचं 10 वाजता दुकान बंद करायचं. पुन्हा घरी यायला 11 वाजतात. मग हे शेड्यूल आहे आमचं. त्याच्यामध्ये काय होतं व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही. वेळ पाहिजे. टायमिंगच भेटत नाही असं लई होते. पण असू द्या थोडं काम केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे. आणि एवढं दिवस आहेत काम करायचं पैसे कमवायचं. पुन्हा एकदा वय निघून गेल्यावर 40-45 झाल्यावर पुन्हा लय पळून उपयोग नाही. मग नुसती स्वप्न बघून पण उपयोग नाही की मला गाडी पाहिजे एक मोठी कंपनी करायची हे करायचं ते करायचं. मग त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. पोरं मोठी झालेली असतात. जोपर्यंत पिल्लं बारके तोपर्यंत सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. 5 वर्ष पोरीच्या शिक्षणाचा खर्च. एक म्हणतं पायलट व्हायचं एक म्हणतं हे व्हायचं ते व्हायचं. त्याचा खर्च लई पण नाही काय अडचण. आपण जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत मनगटात ताकद आहे. बापू म्हणतात तसं जोपर्यंत मनगटात ताकद आहे तोपर्यंत करत राहायचं. हिंमत हारायची नाही. आणि आहे सध्या चाललंय सुरळीत चाललंय सगळं व्यवस्थित चाललंय. आणि येत राहतील व्हिडिओ कधीमध्ये आधीमध्ये. आणि आता शिका आम्ही आलोय उरकले तिचा स्वयंपाक झालाय. आणखी आम्हाला सगळी देवाचं दर्शन घेऊन आले. पालखीला जायचं. इथं मुक्कामी असते संसरला. हिला काय म्हणलं सगळी जी लोक जी खाली तिकडे झाली असं पटांगण झालं जाव मस्तपैकी. कोणत्या देवाची तुकाराम महाराजांची पालखी. मग त्यांच्या पायाशी जाऊन श्री संत तुकाराम महाराज ह्यांच्या जाऊन पायाशी जाऊन मस्त टिकू. आणि म्हणून म्हणजे त्यांना काय म्हणायचं तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांना एकच म्हणणार आहे देवानीच आपल्याला म्हणजे हे करून दिलंय. काय करून दिलंय म्हणजे देवानीच वर लिहिलं या की तुला आयुष्यात तुझ्या म्हणजे जे जे घडणार आहे ती तसं तसं चाललंय. आता देवाने बायको गायात घातली पोरं गायात घातलीत म्हणलं काय ह्यांचं पण बघायला लागणार आणि सगळंच बघायला लागणार. आणि मग सगळं बघून शेवटी देवाचं बघायला लागणार. मग आता सगळं बघितलं आता मस्तपैकी जायचं देवाचं मस्त टिकून यायचं. आहे का नाही बरोबर आहे ना. हो बरोबर आहे. हां चला असू द्या ह्यावेळेस. आणि चला गुड नाईट सगळ्यांना एकदा. आणि जाईन आम्ही आता सोनपूरला मस्तपैकी देवाचं दर्शन वगैरे घेऊन येईल.
आणि पापड कसा तळतोय बघू आपला छान असा. काय? चला मस्तपैकी उडीद पापड तळ्या टाकलाय. आमच्या चिमणीला लय आवडतो आमच्या. झाला पण वय लाल झाला उलट जास्त तेल तापले. जास्त तेल तापलं वय. मग असा तो जर कोणाला पाहिजे असेल उडीद पापड छान असा खायचा असेल तर टाका ऑर्डर. नंबर आहे 70 20 77 76 13. आणि बाय सगळ्यांना आहे ना. बाय आणू दीदी. बाय. बाय. हां बाय.